हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, या सिरियलमध्ये आता एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, तर तुम्हाला तो नक्की आवडेल. कारण हा ट्विस्ट जो आहे त्या ट्विस्टमुळे आनंदी आणि युगंधर साहेब जे आहे ते जवळ आले आहेत. आणि ह्याचं कारण नक्की काय आहे आणि हे जवळ कसे काय आले ह्या ट्विस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की पहा, स्किप न करता पहा, तुम्हाला हा ट्विस्ट नक्की आवडेल. फक्त एसीमुळेच युगंधर आणि आनंदी दोघेही जण जवळ आले आहेत. तर पाहूयात पुढे काय घडतंय. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच युगंधर आणि शिल्पा जे आहे ते नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आणि युगंधर जो आहे तो आनंदीला विचारत असतो की आनंदी, काय झाले, तुम्ही काही खाल्लं नाहीये का? तुमचा चेहरा खूप पडला आहे, चला आपण सगळे सोबत नाश्ता करूयात. तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती बोलते की मालक साहेब, तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या, मी नंतर खाते. तर आता शिल्पा बोलते की अरे युगंधर, तुला काय वाटतं, ती आणखीन उपाशी असेल का? तर आता इथे आनंदीला तरीसुद्धा युगंधर विचारत असतो की आनंदी, काय झालं, तू आणखीन काही खाल्लं नाहीयेस ना? तर त्यावेळी आनंदी जी आहे ती मान हलवून सांगते की नाही. आता शिल्पासमोर आनंदीने चक्क नाही म्हटलं आहे. शिल्पाला आनंदीचा प्रचंड राग येतो आणि फायनली युगंधरने आनंदीला सांगितलं आहे की आनंदी, काळजी करू नका, तुम्ही आमच्याबरोबर नाश्ता करून घ्या, चला बसा. असं म्हटल्यानंतर आनंदी ही मान डोलावते आणि आता त्यांच्याबरोबरच नाश्ता करण्यासाठी बसणार असते. तेवढ्यातच शिल्पा लगेचच तिची जी हातातील स्टिक असते ना, ती लगेचच त्या डायनिंग टेबलवरती आदळते, जेणेकरून हिच्या लक्षात यावं की शिल्पाने तिला काय सांगितलं होतं ते. तेवढ्यातच आनंदीच्या लक्षात आलं की नाही, शिल्पा मॅडमने आपल्याला सांगितलं होतं की आपण डायनिंग टेबलवरती, किचनमध्ये आणि हॉलमध्ये जेव्हा शिल्पा मॅडम असतील त्यांच्या डोळ्यासमोरही यायचं नाही. तेवढ्यातच आनंदी मालक साहेबांना सांगते की मालक साहेब, मी नंतर खाऊन घेईन ना निवांत, तुम्ही करा नाश्ता. असं म्हणत आनंदीने इथे नकार दिला आहे. आणि इथे युगंधर बोलतो की ठीक आहे. असं म्हटल्यानंतर आता तोही नाश्ता करू लागतो. तर त्यानंतर इकडे ही जी धनश्री आहे ती सकाळी सकाळी दारू शोधत असते. त्यावेळी सविता धनश्रीला बोलते की अहो ताई, मालक साहेब तर इथेच आहेत, जर त्यांनी हे सगळं पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तर त्यानंतर ती म्हणते की त्यांना हे सुद्धा माहीत नाही की तुम्ही किचनमध्ये अशी दारू ठेवता. त्यावेळी धनश्री बोलते की नाही, मी एक काम करते, ह्या चहाच्या भांड्यामध्येच घेऊन जाते, जेणेकरून त्यांना वाटेल की मी चहा घेऊन चालली आहे. असं म्हणत तिने ती दारू त्या चहाच्या भांड्यामध्ये ओतली आहे. आणि धनश्री बोलत असते की हे बघ सविता, हे मालक साहेबांना कळता कामा नये, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं म्हणत आता धनश्री त्या चहाच्या भांड्यामध्ये इथे त्या विद्याधरला दारू घेऊन चाललेली आहे. तर त्यानंतर आता धनश्रीला आठवते की कशा प्रकारे विद्याधर तिचे हाल करतो, त्यामुळे आता धनश्रीला ही दारू तर घेऊन जावीच लागेल. तर त्यानंतर धनश्री चाललेलीच असताना इथे युगंधर साहेबांनी पाहिलं आहे की धनश्रीने काहीतरी चाललं आहे. पण धनश्री अशी लपतछपत का चालली आहे हे लक्षात येतातच मालक साहेब पुढे येतात आणि धनश्रीला विचारू लागतात की काय ग धनश्री, कुठे चालली आहेस? तर त्यावेळी धनश्री जी आहे ती सांगू लागते की काय आहे ना, त्यांना चहा पाहिजे आहे, म्हणून म्हटलं रूममध्येच निघून देते, कारण त्यांची तब्येत ना थोडी बरी नाही आहे. तर त्यावेळी विद्याधर पुढे येतो आणि बोलू लागतो की काय झाले त्याला, आणि असं काय झालं की रूममधून बाहेरही येऊ शकत नाही. तर आता धनश्री बोलते की काय आहे ना, रात्रीपासून त्यांना जरा बरंच नाही आहे, म्हणून म्हटलं त्यांना रूममध्ये चहा नेऊन देते. तर आता युगंधर बोलतो की हे बघ धनश्री, मला माहीत आहे त्याला सकाळी आणि संध्याकाळी काय लागतं ते, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, नक्की सांग यामध्ये काय आहे. कारण युगंधरला डाऊट आलेला असतो आणि त्याला तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतं की ही धनश्री खोटं बोलत आहे. त्यावेळी आता युगंधर जो आहे तो बोलतो की हे बघ धनश्री, तू माझ्याशी खोटं बोलते हे तुझ्या डोळ्यातनं पाहून लगेच दिसतंय. एवढी त्याच्यासाठी उपास तपास करणारी मुलगी आज त्याच्यासाठी खोटंही बोलायला लागली. देवधर्म करते, उपवास करते, सगळं करते, पण खोटं का बोलते? युगंधर लगेचच तिच्या हातातील ते चहाचं भांडं घेतो आणि खाली आदळून देतो. तर त्यावेळी लगेचच शिर्के साहेब जे आहेत ते बोलू लागतात की दारू. आता दारू पाहिल्यानंतर इथे मालक साहेबांचं डोकं सटकतं. तर त्यावेळी मालक साहेब धनश्रीवरतीच ओरडू लागतात की धनश्री, तू हे काय करते? हे बघ, तू चहा न्यायचा सोडून तू तुझ्या नवऱ्याला विष पाजतेस. तर त्यावेळी धनश्री जी आहे ती गप्पच उभी राहते आणि इथे ती दारू सांडून दिल्यामुळे विद्याधरचा एकदम संताप होतो. विद्याधर पुढे येतो आणि बोलू लागतो की हे बघ दादा, तुला आमच्या दोघांमध्ये पडायची काहीच गरज नाही आहे. हे बघ, मला काय लागतंय आणि काय नाही हे माझी बायको मला पुरवेल, त्यामुळे प्लीज तू आमच्या दोघांच्यामध्ये पडू नकोस. तर त्यावेळी आता इथे मालक साहेब जे आहे ते विद्याधरला बोलतात की श्री ही एक देवी समान असते आणि तिच्याकडनं तू कोणतं काम करून घेतो आहेस, तुला जरा लाजही वाटत नाहीस? हे बघ, तू तिच्याकडनं हे काम करून घेऊ शकत नाही, कारण एका स्त्रीचं झालेला अपमान मी सहन करू शकणार नाही. या घरात तर श्रीचा अपमान झालेला मला चालणार नाही. तर आता इथे
विद्याधर जो आहे तो बोलतो की खरंच दादा, तुला बाईचा अपमान सहन होत नाही, पण तुला कळत नाही आहे का, तू तुझ्याच बायकोचा अपमान करत आहे. इतक्या दिवसांपासून तुझी बायको या घरात राहते, पण कधीच तू तिला पत्नीचा दर्जा दिला नाहीस. तू तिला साधं तुझ्या रूममध्ये सुद्धा बोलवत नाही. तर आता तुला या सगळ्यात वाटत नाही आहे का त्याच्या अस्तित्वावरती काहीतरी प्रश्न उठत असतील? तुला या सगळ्यात वाटत नाही का तुझ्या बायकोचा अपमान होतो? आणि मला शिकवू नकोस मी कसं वागायचं, माझ्या बायकोशी कसं वागायचं. हे बघ, माझी बायको जी आहे ना, तो माझा अभिमान आहे आणि ती माझ्यासाठी वाटेल ते करेल. मी जे सांगेल तेच करेल. तुला पाहायचं आहे का एकदा की धनश्री माझ्यासाठी काय करू शकते? तर आता इथे लगेचच हा विद्याधर पुढे येतो आणि बोलतो की धने, आता तू तुझ्या तोंडात एक मारून घे आणि तेही जोरात मारायची. आणि हे सगळं मला या युगंधरला दाखवायचं आहे की तू माझ्यासाठी काय काय करू शकतेस. तर आता इथे युगंधर धनश्रीला म्हणत असतो की धनश्री, तू हे सगळं काही करणार नाहीस. हे बघ, तू एक स्त्री आहेस आणि तुझा अपमान झालेला मला चालणार नाही. हे बघ, तू जो सांगतो ते तू काहीच करायचं नाहीस. तू त्याची गुलाम नाही आहे, तू या घरची सून आहे आणि निंबाळकरांच्या सुनेची अशी हालत झालेली मी पाहू शकणार नाही आणि हे मी खपून घेणार नाही. तर आता इथे युगंधर तिला बोलत असतो की नाही, तू असं काहीच करणार नाही. तर विद्याधर बोलतो की नाही धनश्री, मी जे सांगेलच तेच करेल. तर असं म्हणत लगेचच धनश्रीने स्वतःच्या कानाखाली मारून घेतली आणि रडतच राहिली. त्यानंतर युगंधरला हे अजिबात सहन होत नाही. त्याला माहीत आहे हे सगळं भीतीपोटी करते आहे. तर त्यामुळे आता इथे तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की तू जर ह्याचं असंच ऐकत राहिली तर कायम त्याचा गुलाम म्हणून राहशील. त्यामुळे माझं ऐकत जा, इथून पुढे असं वागायचं नाही. तर त्याचनंतर आता इथे युगंधरला विद्याधरचा एक एक शब्द बोललेला आठवतो, कारण कशाप्रकारे आनंदीचा त्याने अपमान केला आहे आणि त्याचं बोलणंही योग्यच होतं. आत्तापर्यंत मी आनंदीला कधीच बायकोचा दर्जा दिलेला नाही आहे आणि कधीही तिला रूममध्ये येण्यासाठी परमिशनही दिलेली नाही आहे. पण त्याचं तरी काय चुकतंय? मीही तेच करतोय जो ते वागतोय. बरोबरच आहे की. आता तो युगंधर जो आहे तो त्याच्या बायकोच्या फोटोकडून बोलत असतो की सांग ना, माझं काही चुकतंय का? तर त्यावेळी आता तो बोलतो की मला माहीत आहे तुलाही असंच वाटत असेल की मी चुकतो, पण आता सगळ्या जगासाठी मला हे सगळं करावं लागेल. मला आनंदीला बायकोचा दर्जा द्यावाच लागेल, तिला रूममध्ये बोलावंच लागेल, कारण तिच्यावरती खूप मोठा अत्याचार होतोय. तर त्याचनंतर आता त्याने ठरवलं आहे की नाही, काहीही झालं तरी आनंदीला तिच्या रूममध्ये बोलावलंच पाहिजे. बाकी काहीही असो, पण जगासमोर असं दिसलं पाहिजे की आनंदी त्याची बायको आहे आणि ते दोघे एका रूममध्ये आलेच पाहिजे. तर त्यानंतर युगंधरने आता आनंदीला शोधून स्वतःच्या रूममध्ये आणलेलं आहे. खरं तर आनंदी किचनमध्ये झोपलेली होती, पण आता युगंधरला माहीत नव्हतं की आनंदी किचनमध्ये झोपते आहे ते. त्याला आत्तापर्यंत हेच माहिती होतं की ती गेस्ट रूममध्ये राहते. हे पाहून त्यालाही वाईट वाटतं आणि तो तिला स्वतःच्या रूममध्ये घेऊन आलेला आहे. खरं तर आनंदीला दिसत नाही हे त्याला माहीतच नसतं. आनंदी कशीबशी त्या रूमपर्यंत जर आलेली आहे, त्यानंतर आनंदीला त्याच्या रूममध्ये काही वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत हे देखील माहिती नसतं, पण कसं बसं ती तिथे झोपते. आणि त्यानंतर युगंधर जो आहे तो AC फुल करतो आणि त्या AC मुळे आता रात्रीचं आनंदीला थंडी वाजू लागते. थंडी वाजल्यानंतर युगंधरचं लक्ष आनंदीकडे गेलेलं आहे आणि युगंधर लगेचच आनंदीजवळ जातो आणि त्याच्या लक्षात येताच ACचा जो काही स्पीड आहे तो कमी करतो आणि AC नंतर तर बंदच करून टाकतो. आणि आता इथे तो जवळ आल्यानंतर तिच्या अंगावरती ब्लँकेट देखील देतो. तर आता इकडे ही जी शिल्पा आहे ती रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी उठलेली आहे. तर आता इथे ती किचनमध्ये येताच तिला आनंदी कुठेही दिसत नाही आणि त्याचनंतर आता ती आनंदीला शोधू लागते. घरभर तिने आनंदीला सगळीकडे पाहिले आहे आणि नंतर ती युगंधरच्या रूमकडे आलेली आहे आणि तिथं आल्यानंतर तिला दिसतंय की ही जी आनंदी आहे ती युगंधरच्या रूममध्ये आलेली आहे आणि युगंधर जो आहे तो तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकत असतो. हे सगळं पाहून तर तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आता ही आनंदी इथपर्यंत कशी पोहोचली हेच तिला कळत नसतं. आता ती संपूर्ण राग तिच्यावरती काढणार आहे. तर पुढील भागात इकडे आनंदी जी आहे ती आता मालक साहेबांसाठी पोहे बनवणार आहे आणि ती सविताला म्हणत असते की आज ना मालक साहेबांसाठी खूप छान पोहे आपण बनवूयात, ते खुशच झाले पाहिजेत. तर त्यानंतर सविता म्हणत असते की हे बघ आनंदी, तुला माहिती आहे ना मालक साहेबांना पोह्यामध्ये शेंगदाणे चालत नाहीत हां. आणि त्यानंतर आनंदी बोलते की ठीक आहे. आनंदीला दिसत नाही आहे तरीसुद्धा आनंदी पोहे बनवत असते. हे तर खरंच नवल वाटतं हां. आणि त्याचनंतर इकडे आनंदीने पोहे बनवून झालेले असतात आणि आता इकडे मालक साहेब नाश्त्यासाठी येऊनही बसलेले असतात.
ज्यावेळी मालक साहेब येऊन बसतात त्यानंतर आता त्यांना इथे पोह्यांचा नाश्ता दिला जातो आणि ते पोहे खातेच असतात. तर त्यांना तिथे पोह्यांमध्ये एक शेंगादाणा दिसतो, कारण शेंगादाणा त्यांना चालतच नाही आहे. आधीपासूनच त्यांना कधीच पोह्यांमध्ये शेंगदाणे चालत नाहीत. त्यानंतर मालक साहेब विचारू लागतात की हे पोहे कोणी बनवले आहेत आणि यामध्ये शेंगदाणा कसा आला. तुम्हाला माहीत आहे ना, मला शेंगदाणा चालत नाही आहे, तर नक्की या शेंगदाण्यामागचं राज काय आहे. मालक साहेबांचा आवाज वाढलेला पाहून आता आनंदी जी आहे ती थरथर कापू लागते. तिला तर भीतीच वाटू लागते, कारण हे जे पोहे आहेत ना ते तिनेच बनवलेले असतात. पण आनंदीने त्यामध्ये शेंगदाणे घातलेलेच नसतात, कारण सविताने तिला आधीच सांगितलं होतं की त्यांना शेंगदाणे चालतच नाहीत. तर त्यानंतर इथे आनंदी विचार करू लागते की हे शेंगदाणे आलेच कुठून. तर नक्की मालक साहेब पोह्यांमध्ये शेंगदाणे का बरं खात नसतील. तर आता ह्याचं जे कारण आहे ना ते पुढील भागात कळेलच. पण त्यावरती जे काही ते भडकले आहेत ना ते पाहून इथे आनंदी प्रचंड घाबरलेली आहे. तिला कळत नसतं की आता काय करावं आणि काय सांगावं. आणि हा सगळा जो काही डाव रचलेला असतो ना तो फक्त शिल्पाने रचलेला असतो. ते जे शेंगदाणे आहेत ना ते पोह्यामध्ये या शिल्पानेच घातलेले आहेत, कारण रात्री तिने जे काही दृश्य पाहिलं होतं ना त्या सगळ्याने तिचा खूप संताप झालेला आहे. आणि त्याचमुळे आता शिल्पाने ठरवलं आहे की काही करून या दोघांमध्ये भांडणं झालीच पाहिजे, जेणेकरून ही जी आनंदी आहे ना ती युगंधरपासून लांब गेली पाहिजे. कधीही युगंधरने हिला आपलं म्हणून मानलंच नाही पाहिजे. म्हणूनच आता हिने त्यांच्या आयुष्यामध्ये एक मिठाचा खडा टाकला आहे, जेणेकरून आता ही सविता सांगेल की हे जे पोहे आहेत ना ते आनंदीने बनवले आहेत. आणि मालक साहेब बघूयात ही आनंदीने हे पोहे बनवले आहेत हे ऐकल्यानंतर काय रिॲक्ट करतील, कारण ते आनंदीला अशा शब्दांमध्ये कधीच बोलत नाहीत. आणि जे शिल्पाला हवं आहे ते होईल का हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन ट्विस्ट आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्हालाही हवं आहे ना युगंधर आणि आनंदी एकत्र यावीत, तर लवकरच सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे. आणि युगंधरला लवकरच कळणार आहे की आनंदी जी काही वागते आहे ना ते सगळं योग्यच आहे, पण कुठेतरी तिच्या पाठीमागे कुणीतरी वाईट ठरवण्याचा तिला प्रयत्न करते. आणि या सगळ्याचा चेहरा लवकरच युगंधर समोर येणार आहे. तर मित्रांनो, हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.